नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे. बाहेर मस्त झाडून काढलं होतं आणि पाण्याचा सडा शिंपडला, कारण शेण आता गुरेढोरे सगळे शेतामध्ये आहेत, तर शेण सकाळी नव्हतं म्हणून पाण्याचा सडा शिंपडला आणि रांगोळी काढायला घेतली. रांगोळी काढताना एक छोटी गोगलगाय तिथे आली होती. माझी रांगोळी काढून पूर्ण झाली, मस्त रंग भरले होते त्यामध्ये आणि झाडाला टुमदार अशी लाल जर्द जास्वंदाची फुलं आली होती. ती तोडून घेतली देवाच्या पूजेसाठी. आतमध्ये आले आणि ब्रश करायला घेतला. बरोबरच माझ्या बाळाला पण हातावर मंजन दिलं होतं. तो फर्स्ट टाईम दात घासत होता. त्याला बघून खूप नवल वाटत होतं. त्याचे व्हिडिओ काढले आणि त्यानंतर मग फ्रेश होऊन चहा बनवला होता. आज मस्त दुधाचा चहा बनवला होता आणि बाळासाठी शिरा बनवायचा होता म्हणून रवा भाजायला घेतला. एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं शिऱ्यासाठी आणि एकीकडे रवा भाजत होते मी. तर अशा प्रकारे मी शिरा बनवून घेतला. आणि आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे खूप जास्त दिवे लागतात, तर त्यासाठी मी अगोदरच 2-3 दिवसापूर्वी वाती बनवल्या होत्या, पण काही वाती कमी पडत होत्या म्हणून आज सकाळी लवकरच मी वाती करायला बसले आणि भरपूर अशा वाती बनवल्या होत्या, वळीव वाती हातावरच्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी वाती बनवल्या होत्या. त्यानंतर मी आंघोळ केली आणि रोज गाऊन घालते किंवा मॅक्सी, तर आज मी साडी नेसली होती. लक्ष्मीपूजन असल्यामुळे म्हटलं नको, सायंकाळी परत नेसावीच लागते म्हणून साधी सिंपल साडी नेसली होती, कारण दिवसभर काम पण करायचं असतं, बाळपण असतं आणि हेवी साडी आवरायला खूप जड जाते, त्याच्यामुळे हलकी फुलकी साडी नेसली होती. गंगाळामध्ये पाणी घेतलं आणि देवपूजा केली. काल मस्त आईने आणि पप्पाने दोघांनी पण झेंडूची फुलं आणली होती. ती फुले काही जास्वंदाची फुले काही अशी वाहिली आणि रांगोळी काढली होती छोटीशी समईच्या भोवताल. तर एवढे सगळे फुलं आणले होते त्यांनी. हे सगळे फुलं फुकट मिळाले, कारण आजूबाजूच्या शेतात असतात आणि शहराच्या ठिकाणी हे विकतच घ्यावे लागतात. नाश्त्याला आईने मस्तपैकी शिरा आणि पोहे बनवले होते, तर ते खाल्ले आणि लगेच आम्ही हार करायला घेतला. आंब्याची पानं जवळपास नव्हते आणि शेतात जाणं काय ते शक्य नव्हतं, म्हणून घराच्या बाहेर ना रामफळाचं झाड आहे. तर मी माझ्या भावाला म्हटलं की तेच पानं तोड, आपण ते पानं हारामध्ये वळू. तर त्यांनी पानं तोडून घेतले होते आणि मी हार करायला बसले होते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी खूप जास्त हार लागतात, कारण 2 व्हीलरला 4 व्हीलरला, परत दाराला तोरण, गेटला आणि म्हणजे सजावटीसाठी पण खूप जास्त हार लागतात. तर त्यासाठी फुलं पण मुबलक प्रमाणात होती यावेळेस आणि असं एक पण फूल वाया नाही गेलं, कारण मी सगळे ओले होते आणि बाहेर तोरण बनवलं, गाडीला हार बनवला, देवीला हार बनवला, देव्हाऱ्याला देवघराला हार बनवला. तर अशा प्रकारे मी हार बनवत होते आणि माझा एक हार जो मी पहिला हार गाडीसाठी बनवला होता तो रेडी झाला होता. दाराला तोरण मी सिंपलच बनवलं होतं अगोदर, पण नंतर क्रिएटिव्ह काहीतरी करावं म्हणून हे 5 असे छोटे हार बनवले आणि त्या हाराच्या वर असे टांगले होते. गेल्या वेळेसचा मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याला खूप जास्त प्रमाणात रिस्पॉन्स येतो आहे अजूनसुद्धा त्या तोरणला. तर हे थोडंसं वेगळं तोरण बनवण्याचा मी प्रयत्न केला होता आणि ते मी आंब्याच्या पानाचं बनवलं होतं. तर अशा प्रकारे मी ती छोटी छोटी 5 हारं त्या मोठ्या हारावर अडकवली होती आणि दिसायला खूप छान दिसत होतं. ते मला वाटलंच नव्हतं एवढा छान आउटकम होईल त्याचा. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. दरवाजाचं तोरण झाल्याच्या नंतर हा हार जो गाडीसाठी बनवला आहे तो अडकवून ठेवला होता, कारण हा सायंकाळी यूज करणार होतो. हे बाहेर मी लटकवलं होतं ॲज अ हँगिंग म्हणून आणि हा गेटला एक छोटासा हार बनवला होता. वर घरावर लावण्यासाठी हा सगळ्यात मोठा हार बनवला होता आणि उरलेली फुलं गंगाळामध्ये ठेवून दिली होती रात्रीच्या पूजेसाठी. आणि एक छोटा हार मी देवघराला पण बनवला होता. सगळे हार बनवून झाल्यावर आत्ता वेळ होती दिवे धुवायची. दिवे तर मी लावणारच होते, त्याचबरोबर ते सुगडे किंवा बोळके असतात ते पण धुवून घेतले होते, त्याच्यात पण मी दिवे लावणार होते. तर आत्ता इकडे चौरंग टाकून घेतलं आहे, त्यावर वस्त्र टाकून घेतलं आणि जे 5 राशीचे हे होते भांडे, त्याच्यामध्ये राशी भरून घेतल्या. त्याच्यात मी मस्त मुगाची डाळ, तुरीची डाळ, तांदूळ, साखर आणि गहू भरले होते, ते धान्याची पूजा करण्यासाठी. आणि रांगोळी काढली, 5 फळं ठेवले आणि पप्पाने शेतातून खांब आणले होते, केळीचे पानं आणले होते. देवी मांडली, हार घातला आणि आता
कलश पण मांडायचा होता. तर कलश भरून घेतला पाण्याने तांब्या आणि त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकलं आणि हळद कुंकू लावायला घेतलं. आपण युजुअली पहिले वरून खाली असं कुंकू लावायचे, पण असं माझी आई बोलली की नाही, खालून वर लावायचं, कारण आपण कुणाला पण लावताना उभं कुंकू खालून वर लावत जातो. तर तशा प्रकारे खालून वर हळदी आणि कुंकू दोन्ही पण लावून घेतलं आणि नारळावर स्वस्तिक काढून हळदी कुंकू लावून तिथं पानं ठेवून घटामध्ये घट बसवून घेतला पाटावर चौरंगावर. तर अशा प्रकारे घट रेडी झाला होता. रांगोळी सगळं रेडी झालं होतं आणि पप्पांनी शेतातून येताना कण्हेरीची फुलं आणली होती. आता एवढी सगळी फुलं होती घरामध्ये, झेंडूची पिवळी आणि केशरी, तर म्हटलं ही कुठं वाहावं देवाला. तरी पण मी 5-6 फुलं ही चौरंगावर ठेवली होती आणि बाकीचा मी गजरा किंवा वेणी बनवण्याचा प्रयत्न केला होता. तर एकसारखी एकामागोमाग एक ती वळून घेतली आणि तिचा सुंदरसा असा गजरा बनवून घेतला आणि तो गजरा मी आईच्या केसात माळला होता. तर ते बनवून झाल्याच्या नंतर दिवे पण रेडी केले, तेल टाकून वाती टाकून. माझ्या आईच्या एकीकडे स्वयंपाक चालू होता. आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो देवीला, लक्ष्मीला. तर तिने नैवेद्य बनवून घेतले आणि सायंकाळची वेळ झाली दिवे लागण्याची. तर मस्त मी, माझ्या भावाने, माझा अजून एक छोटा भाऊ आहे, तर त्याने मस्त आम्ही सगळ्यांनी दिवे लावले. वर जास्त वारं होतं त्याच्यामुळे दिवे काय राहत नव्हते, म्हणून मी खाली आणले आणि खालीच सगळे दिवे लावले होते. दिव्याच्या प्रकाशात गाव अगदी लख्ख झालं होतं आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत होतं, तुम्ही बघू शकता. माझे दिवे लावणं चालू होतं आणि माझ्या भावाचं वेगळंच काही फटाके वाजवण्याचं काम सुरू होतं. फटाके वाजून झाले, मग आम्ही खाली आलो आणि गाडीची पूजा करायची होती. ताटामध्ये नारळ, हळदी कुंकू, अक्षता, प्रसाद, फुलं, अगरबत्ती एवढं सगळं घेतलं आणि गाडीची पूजा झाली. घरात मस्त अगदी सुशोभित वातावरण झालं होतं. प्रसन्न समयी दीपक प्रज्वलित होत होता आणि सगळंच अगदी छान झालं होतं. मस्त फोटोशूट केला आणि अशा प्रकारे आमचं लक्ष्मीपूजन झालं होतं. पप्पांनी शेतातून जे केळीचे पानं आणली होती त्याच्यावरच आम्ही जेवण केलं. जेवणामध्ये आमटी, पुरणपोळी, भात आणि तूप होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.